आता आम्ही पोहोचलेलो आहे अम्युजमेंट पार्कमध्ये, जे मॅजिक माउंटेन. मॅजिक माउंटेनला. तर वॉटरचा तर खूप आनंद घेतला सर्वांनी, खूप एन्जॉय केली आजची ट्रिप. आणि आता हा अम्युजमेंट पार्कमध्ये आम्ही वेट एन्जॉयला आलेलो आहे. तर आता इथला एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू तुमच्याशी. खूप मजा आली सकाळपासून. तर आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे अम्युजमेंट पार्कचा आपण एक्सपिरियन्स पाहू कसा आहे. जाम पकडा, जाम पकडा. मामा के साथ कसं घाबरलं. मामा थोडा घाबरलेला आहे, काही हरकत नाही. आल्यावर 2 शिवे जास्त दिली. आज आयुष्यात एकदम भगवान को छोटा आहे. वाजली रिंग. ओम नमः शिवाय. आत्ता जे आपण पाहताय ती आहे झेड फोर्स राईड. आणि ही झेड फोर्स राईड वेट एन्जॉय पार्क म्हणजेच अम्युजमेंट पार्कमधील सर्वात उंच राईड आहे. तर त्या ठिकाणी देखील आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केली ही राईड. सर्वजण बसले होते. अगोदर विनायक आणि मिस्टर बसले होते ह्या राईडमध्ये आणि त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही बसलो होतो. आणि झेड फोर्स राईडमध्ये आम्ही सर्वांचं बसून झाल्यानंतर मग आम्ही आलो डेल्टा राईडकडे. तर डेल्टा राईड कशी आहे ते देखील पहा. त्या ठिकाणी देखील खूप मजा आली आम्ही सर्वजण बसल्यानंतर. तर आता झेड फोर्स राईडमध्ये बसून सर्वांचं झाल्यानंतर मग आम्ही थोड्याच वेळात आलो ते डेल्टा राईडकडे. तर आता झेड फोर्स राईडचा सर्वांनी भरपूर जो आहे तो आनंद घेतला. आणि आता आम्ही आलेलो आहे डेल्टा राईडकडे. तर या ठिकाणी डेल्टा राईड पाहिल्यानंतर त्याची उंची आणि अगोदर जे लोक बसले होते तर त्यांचा अनुभव पाहून भीती वाटत होती आम्हाला ह्या राईडमध्ये बसण्या अगोदर. पण आम्ही बसण्याचं डेअरिंग केलं. तर आम्हाला या ठिकाणी राईडमध्ये आल्यानंतर विश्वजितने आणि विनायकने पहिलं जे आहे ते सीट पकडलं. आणि मला जे आहे ते माझ्यासोबत एक जण होती मैत्रीण, तर तिला बॅक साईडचं सीट मिळालं या राईडमध्ये बसण्यासाठी. तर खूप भीती वाटत होती. आम्ही आलो त्यावेळेस ह्या राईडचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं जास्त वेळ या ठिकाणी थांबावं लागलं. पण आम्ही ही राईड जी आहे ती एन्जॉय केली भरपूर. पहिल्यांदा भीती वाटली पण खूप मजा आली. त्याच्यामुळे ह्या राईडमध्ये आम्ही दुसऱ्यांदा देखील बसलो आणि ही राईड जी आहे ती खूप एन्जॉय केली. तर कशी आहे ही डेल्टा राईड ते बघा तुम्ही. आणि तुम्ही जर कधी अशा पार्कमध्ये आला किंवा वेट एन्जॉयला आला तर सर्व राईड जी आहे ती खूप एन्जॉय करा. आणि तुम्ही या अगोदर देखील कधी अशा राईड किंवा अशा पार्कमध्ये कधी भेट दिली जर असेल तर तुमचा एक्सपिरियन्स देखील शेअर करा. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या काही अनुभव असतील तर ते जरूर सांगा. आणि कारण अशा राईड ज्या आहेत ती बसण्या अगोदर आपल्याला खूप भीती वाटते, पण थोडीशी अशा राईडमध्ये बसण्याची रिस्क घेतल्याशिवाय आपली भीती जी आहे ती नाहीशी होत नाही. त्याच्यामुळे जरूर एन्जॉय करावेत अशा राईड. तर पुढच्या सीटवरती विश्वजित आणि विनायक बसलेले दिसत आहेत. तर आता थोड्याच वेळात ही राईड जी आहे ती चालू होईल. तर आपल्याला अगोदर वाटतं पण ह्या राईडची जी आहे ती भरपूर अशी हाईट होती. तुम्हाला इथून म्हणजे पाहता येत नाही, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो तर ही राईड जी आहे ती खूप हाईट त्याची दिसते. आणि त्याचे सीट देखील जे आहेत ते आपण थोड्या वेळातच पाहू ते कसे फिरतायत ते.
त्याच्यामुळे देखील या राईडमध्ये बसण्या अगोदर खूप भीती वाटत होती, पण एकदा बसल्यानंतर अनुभव आला आणि त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्यांदा देखील या राईडमध्ये बसण्याचं डेअरिंग केलं. कारण पहिल्यांदा आम्ही ज्यावेळी बसलो त्यावेळेस खूप भीती वाटत होती. त्याची हाईट आणि ते सीट जे आहे ती एकदम अशी उलटी पुलटी अशी व्हायची, वरती गेल्यानंतर अशी हँग व्हायची सीट, तर त्याच्यामुळे खूप भीती वाटत होती. पण ज्यावेळेस आम्ही ह्या राईडमध्ये बसलो तर त्यावेळेस वरती जेव्हा सीट अशी हँग होतात त्यावेळेस जो आहे तो पूर्ण पार्कचा जो आहे तो आपल्याला नजारा पाहायला मिळतो. हे वेट एन्जॉय पार्क जे आहे ते एकदम अशा निसर्गरम्य अशा वातावरणात आहे. तर वरती गेल्यानंतर पूर्ण पार्क आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही ज्यावेळेस ह्या राईडमध्ये बसलो होतो त्यावेळेस दिवस थोडासा अंधार पडायला सुरुवात झालेली होती, त्याच्यामुळे इथल्या लाईट वगैरे ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या आणि खूप छान असा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता आम्हाला. तर आपण पाहू शकत असाल खूप उंची जी आहे ती ह्या राईडची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे सीट देखील आपण पाहू शकत असाल कशी फिरत आहेत ते. त्याच्यामुळे खूप आम्हाला जे आहे ती अगोदर भीती वाटली, पण नंतर सर्वांनीच भरपूर एन्जॉय केली ही राईड आणि पुन्हा पुन्हा त्या राईडमध्ये जे आहे तो बसण्याची इच्छा होत होती. पण बाकीच्या राईड देखील एन्जॉय करायच्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही या राईडमध्ये तरी 2 वेळा आम्ही बसलो आणि ही राईड जी आहे ती भरपूर अशी एन्जॉय केली. तर अशी उलट्या साईडने देखील अशी ही राईड जी आहे ती फिरत होती. तर आपण पाहू शकत असाल कशी सीट होत आहेत ते. प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिल्यानंतर खूप भीती वाटते. जे बसतात त्यांनाच कळतं की काय आहे ते, पण आपल्या जी मनात भीती आहे ती जर घालवायची असेल तर अशा राईड जी आहे ती एन्जॉय केल्याच पाहिजेत. आणि कारण लाईफमध्ये रिस्क घेतल्याशिवाय तर कुठलीच गोष्ट जी आहे ती साध्य होत नाही. तर त्याच्यासाठी नक्की ट्राय करा अशा राईड. तुम्ही जर कधी अशा पार्कमध्ये गेला तर भरपूर मजा येते. तर अशी सीटवरती हँग झाल्यानंतर खाली पार्क खूप छान असं दिसत होतं. तिथलं चित्र ते आपण आपल्या आयुष्यात कधीच असा एक्सपिरियन्स जो आहे तो विसरत नाही. तर नक्की जरूर ट्राय करा. तर आता राईड जी आहे ती थोड्या वेळातच अशी थांबायला लागल्यानंतर अशी सीट जी आहे ती एकदम पुढच्या साईडला अशी पडल्यासारखी व्हायची, पुन्हा वरती जायची राईड, पुन्हा खाली यायची. खूप अशी मजा जी आहे ती या ठिकाणी येत होती. तर इथं पाहू शकत असाल पुढे विनायक आणि विश्वजित एन्जॉय करतायत आणि इथं मागे बॅक साईडला मी आणि माझ्यासोबत एकजण जी आहे ती ओळख झाली होती नवीनच. तर ती मुलगी, तिला पार्टनर कोणच नव्हतं, त्याच्यामुळे मग ती माझ्यासोबत बसली होती. कारण समीक्षा घाबरत होती त्याच्यामुळे ती काही बसलीच नाही ह्या राईडमध्ये. ती म्हणाली मला काही नाही बसायचं. मग ती दुसऱ्या राईडकडे गेली बसण्यासाठी आणि मग आम्ही तिघांनीच ही राईड जी आहे ती खूप एन्जॉय केली. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मनातली भीती देखील उंचीवरतीची जी आहे ती कमी झाली गेल्यानंतर. तर जरूर ट्राय करा अशा राईड आणि आपल्या मनातली भीती जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न जरूर करा. आजचा व्लॉग कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत कधी तुम्ही अशा पार्कमध्ये गेला तर त्यांच्यासाठी ह्या राईडचे जे आहेत एक्सपिरियन्स जरूर शेअर करा, कसे असतात राईडमध्ये गेल्यानंतर ते. आणि तुमच्या कमेंट, काही प्रतिक्रिया असतील, तुम्ही कधी अशा राईड एन्जॉय केल्या असतील तर तुमचे एक्सपिरियन्स देखील कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी. आणि या अगोदर देखील बाकीचे जे व्हिडिओचे व्लॉग आहेत, बाकीच्या राईड ज्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर ते देखील त्याच्यावरती जाऊन क्लिक करून चेक करून पहा कशा आहेत राईड ते. तुम्ही जर कधी गेला नसाल तर जरूर अशा राईडचा जो आहे तो कसा एक्सपिरियन्स असतो ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तर भरपूर विश्वजित आणि विनायकने देखील तुम्ही पाहू शकत असाल वरच्या साईडला पुढे दिसत आहेत, ते एन्जॉय करतायत. खूप मजा आली ह्या राईडमध्ये बसल्यानंतर. आणि आता थोड्या वेळातच ही राईड जी आहे ती अशी स्लो, एकदम त्याचं स्पीड कमी होतं आणि थांबली जाते राईड. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि बाकीचे व्लॉग देखील जरूर बघा आणि कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा राईड जरूर एन्जॉय करा.
आम्ही तर खूप एन्जॉय केल्या, तुम्ही देखील एन्जॉय करा. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. आणि बाकीचे जे व्लॉग आहेत वेट एन्जॉय पार्कचे ते देखील बघायला विसरू नका. लिंक त्याची जरूर चेक करा. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा बाय आणि टेक केअर.